गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. जीवन म्हणजे कधी ऊन कधी सावली, कधी हसू तर कधी डोळ्यात पाणी. पण स्वामींचा हात डोक्यावर असेल तर प्रत्येक वादळही वाट सोपं आणि सुगंधी. हार मानू नका परिस्थिती पुढे, कारण रात्र कितीही काळी असली तरी स्वामींच्या कृपेने सकाळ नवी आशा घेऊनच उगवते. स्वामी सांगतात, जगण्यात शांत रहा, कर्म चांगली ठेवा, वेळ लागेल पण फळ सुंदरच मिळेल. जीवनाच्या या वळणावर कधी आपले तर कधी परके भेटतात. काही मन जपून ठेवतात तर काही नकळत जखमा देऊन जातात. पण स्वामी म्हणतात, प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवून जातो. म्हणून दुःखावर नाही तर स्वतःच्या धैर्यावर विश्वास ठेवा, कारण आयुष्याची खरी सुंदरता संकटामध्येही हसत पुढे जाण्यात असते. देवबाप्पा, प्रार्थना करते, सर्वांना सुखी ठेव. प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद फुलू दे. कोणाच्या डोळ्यात दुःखाचं पाणी नको, तर चेहऱ्यावर नेहमी हसू खुलू दे. ज्यांच्या मनात काळजी आहे त्यांना शांतता दे, आणि जे संकटात आहेत त्यांना नव्या आशेची वाट दे. स्वामींचा आशीर्वाद सदैव सर्वांच्या पाठीशी राहू दे. रोज पूजा केल्याने मनाला मिळते आत्मिक शांतता, कारण देवासमोर काही क्षण बसल्यावर मनातील गोंधळही हळूच शांत होतो. ना मोठी संपत्ती हवी, ना मोठेपणाचा अभिमान, फक्त देवाचा आशीर्वाद आणि मनात समाधान असलं की जीवन सुंदर वाटू लागतं. स्वामी सांगतात, भक्ती मनापासून करा, बाकी सर्व मी योग्य वेळी देईन. धुपाच्या सुगंधात मनातील चिंता विरघळतात आणि स्वामींच्या नामस्मरणात आत्म्याला खरी शांतता मिळते. जीवन कितीही धावपळीचं असो, पण दिवसाची सुरुवात भक्तीने झाली की मनाला नवी ताकद मिळते. स्वामी म्हणतात, मन शांत ठेवा, विश्वास ठेवा, स्वामी सदैव तुमच्या सोबत आहेत. स्वरा, हो, स्वामी काय सांगतात? स्वामी सांगतात, वाईट वेळ आली म्हणून घाबरू नका, कारण परीक्षा घेतल्याशिवाय स्वामी कोणालाही घडवत नाहीत. ज्यांच्या ओठावर स्वामींचं नाव असतं त्यांच्या आयुष्यात आशीचा दिवा कायम पेटलेला असतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.